हा, मोठं होत नाहीये, पिन करून मोठं होत नाहीये. काय होतंय? काय होतंय कळलं? काय रे रे. नमस्कार. आपला महत्वाच्या अध्यायाचा अभ्यास चाललाय आणि दुसऱ्या श्लोकाशी आपण विचार करतोय. 4 गोष्टी आपल्याला दुसऱ्या श्लोकामध्ये माऊली समजावून देत आहेत. एक म्हणजे हा जो संसार वृक्ष आहे, त्या संसार वृक्षाच्या फांद्या खाली आणि वर पसरलेल्या आहेत. त्या कशा पसरलेल्या आहेत ते माऊली वर्णन करून झालंय आपला सगळा अभ्यास करून तसा. आज अखेरच्या टप्प्यावरती आपण पाहणार आहोत. दुसरं त्यांनी आपल्याला सांगितलं की सत्वरजतम ह्या गुणांनी त्या वृद्धिंगत झालेल्या फांद्या आहेत. तिसरं सांगितलं की जे विषय आहेत त्या विषयरूप पानं, या पानांनी ते सगळं झाड अगदी भरलेलं आहे. आणि चौथं, या वृक्षाची मुळं खाली म्हणजे मनुष्य लोकांपर्यंत पसरलेली आहे. आणि आज मी तुम्हाला मुद्दामच साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधलं या अश्वत्थ वृक्षाचं एक चित्र पाठवलंय. आता यातल्या ज्या 3 महत्वाच्या फांद्यांचा आपण विचार केला सत्वरजतमाच्या, त्या 3 फांद्या या पुन्हा एकदा ऊर्ध्व दिशेकडे म्हणजे वरच्या दिशेकडे कुठल्या कुठल्या जातात आणि कोणत्या कोणत्या खाली जातात त्या त्याच्यात दिल्या आहेत. आणि तिथे आपल्याला ओवी नंबर पण दिलेले आहेत. आणि या सगळ्याचा विचार आपण 144व्या ओवीपासून सुरू केला आणि मागच्या वेळेला आपण 189 पर्यंत आलो होतो. त्यावेळेला आपण पाहिलं होतं की अगदी मनुष्य प्राणी आणि बाकी सुद्धा अगदी पशु पक्षी प्राणी सुद्धा जे सत्वरजतमामध्ये चांगलं काम करणारे आहेत ते कसे त्या ऊर्ध्व फांदीकडे जात आहेत, आणि जे नाहीत ते विषयांकडे असणारे किंवा अर्थ आणि काम ह्याच्याकडे असणारे हे कसे त्या आणखीन खाली जात आहेत हे आपल्याला त्या चित्रामधून बघायला मिळेल. 189व्या ओवीपर्यंत आपण हा भाग पाहिला होता. आणि मग आपण पाहत होतो की मग ह्या जे वरती येणारा पुन्हा ब्रह्माकडे म्हणजे जिथे ऊर्ध्व मूळ जिथे वरती होतं तिथे ती जी फांदी वरती जाते आहे ती जाणारी फांदी म्हणजे त्या फांदीवरून कोण कोण जात आहे याचा विचार आजच्या ओव्यांमध्ये आपल्याला मुख्यत्वे करून करायचा आहे. 190 पासून आपण ओव्या पाहणार आहोत. त्याच्या आधी 189व्या ओवीपर्यंत आपण सुरुवात केली होती. त्याच्यात असं पाहिलं होतं की वेदांची जाण असणारे, विविध यज्ञादी कर्म करणारे असेच आहेत सत्वगुणाच्या बळाने त्या फांद्यांनी त्यांच्या ऊर्ध्व दिशेकडे त्यांची वाटचाल सुरू होते. यमनियम शमदम या सगळ्यांचा सुद्धा त्याच्यातनं माझा छान त्या चित्राचा अभ्यास करण्यामध्ये वेळ गेला. मला फार आवडलं आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी ते पाठवलं की तुम्ही पण त्या संसार वृक्षाचा, खरं तर मंजिरीताईंनी अध्याय सुरू होण्यापूर्वी आपल्याला एकदा ते पाठवलं होतं, पण आता अभ्यास करता करता त्या चित्राचं महत्त्व काय आहे ते आपल्याला अधिक कळेल. 190वी ओवी आहे. आयशा यमदमी घोसाळिया उठती तपाचिया डहाळिया देती वैराग्य शाखा कोवळिया वेल्हाळपणे. वेल्हाळपणे म्हणजे विस्तारलेले आहेत. कशा आहेत तर यम नियम शम दम इत्यादी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचे घोस असलेल्या घोसालिया, त्यांचे घोस आलेले आहेत. आणि तपाचिया डहाळ्या, तपश्चर्या करणाऱ्यांच्या अशा जी मंडळी आहेत त्यांच्या जणू की त्या डहाळ्या फुटलेल्या आहेत. आणि हळूहळू वैराग्य वाढल्यामुळे वैराग्य शाखा कोवळिया, वैराग्य शोभून दिसणारी कोवळी कोवळी पालवी पुष्कळ प्रमाणात फुटलेली आहे. म्हणजे तपश्चर्येमुळे त्या तपश्चर्याच्या फांदीला यमनियमांचं सगळे घोस लागलेले आहेत. ज्याला तपश्चर्या करायचे त्याला यमनियम पाळावेच लागतात, स्वाभाविकच आहे, वैराग्य धारण करावंच लागतं. तर या वैराग्याच्या फांद्या यमदमाच्या घोस असे त्या तपश्चर्येच्या फांदीला लागलेले आहेत. विशिष्ट व्रतांचे फोक,
धीराच्या अनगटी तीख, जन्मवेगे ऊर्ध्वमुख उंचावती. आणखीन काय काय झालंय तर म्हणाले निरनिराळी जी व्रत आहेत, आता असे व्रत करणारे विशिष्ट व्रतांचे फोक आणि पुन्हा धैर्य असणारे, अनगटी म्हणजे अगदी अणकुचीदार टोकं असलेले असे विशिष्ट म्हणजे व्रतवैकल्य अति कडक आश्रय जर करणारे असतील तर अशी व्रत करणाऱ्याला धैर्य लागतं. जसं आपण नर्मदा परिक्रमेमध्ये अनेकांचं पाहतो की साष्टांग नमस्कार घालत कायम प्रदक्षिणा करतात किंवा एका पायावर उभे राहून ग्रंथ काय वाचतात किंवा एवढी तिथे थंडी खूप असते तरी एक वस्त्रावर कसे राहू शकतात. असं जे आहे ते आपल्याला कळेल की अशी जी कठोर तपश्चर्या करणारे किंवा असे जे व्रतवैकल्य धारण करणारे जे आहेत आणि अशा व्रतवैकल्य धारण करताना लागणारं जे धैर्य आहे, हिंमत आहे, त्याची ऊर्ध्वमुख असलेले फोक याला आलेले असतात आणि चांगले ते यांनी वाढतात उत्पत्तीच्या वेगयुक्त गतीने. असं म्हटलं जन्मवेगे ऊर्ध्वमुख, ते येतात ते अशा ऊर्ध्वमुखाकडे आणि वेगाने त्यांची वाढ होते. म्हणजे धैर्यानं जी व्रतं आचरली जातात, हिंमत दाखवून जी व्रतवैकल्य धारण आचरली जातात त्यांची चांगली प्रगती होते. म्हणजे जसं असतं ना, एखाद्या माडाचा समजा बुंधा वाढला तर कसं दिसेल तसं आता या झाडाची बुंधा वाढतोय, त्यामुळे त्यांची ती प्रगती आपल्याला दिसते. म्हणजे श्रेष्ठ चांगली मोठमोठी व्रत आचरण करणारी जी मंडळी आहेत त्यांना हे वरचेवर असं त्यांची प्रगती चांगली होताना दिसते. माझी वेदाचा पाला दाट, तो करी सुविद्येचा झळझळाट, जव वाजे उचाट सत्वानिष्ठ होतो. आता या ओवीमध्ये ते सांगतायत की काय झालंय, पुन्हा वेदांचा विचार केलाय की सुविद्या म्हणजे चांगलं सत्वगुण असणाऱ्यांचा वारा वाहतो आहे. आता व्रतवैकल्य करणारा आहे, धैर्य दाखवणारा आहे, विशिष्ट व्रतांचं पालन करणारा आहे असा आणि सद्गुणांचा वारा वाहत असल्यामुळे या मनुष्य शाखेला वेदरूपी दाट पानं येतात. तो जो आता ऊर्ध्व दिशेकडे चाललेली मोठी फांदी आहे ना, त्या फांदीवरून आपल्याला दिसेल की आता ही जी मंडळी आहे तर असं मनुष्य शाखेच्या नंतर म्हणजे ते सत्वरजतमाच्या फांद्या दाखवल्या आणि त्या ठिकाणी असं एक अखंड खोड आहे की काही मंडळी जी जात आहेत की नुसती अर्थकामाकडे जाणार आहेत, त्यांना पालवी फुटते, ते अर्थकामाकडे जातात किंवा काही विषयांकडे जातात, तिकडलं सोडून द्यायचं. आणि मग जी डावीकडे अशी ऊर्ध्व दिशेकडे जाणारी फांदी आहे तिचा त्या सद्गुणांचा प्रचंड वारा वाहतो आणि तिथे मनुष्य शाखेला दाट पानं, ती दाट पानं कशी तर वेदरूपी दाट पानं येऊन सगळीकडे सद्गुणांचा सुकाळ होतो. अशीच माणसं या दिशेला ऊर्ध्व दिशेकडे जाणार ना, वेदांचा अभ्यास करणारी आहेत, सद्गुणी आहेत, व्रतवैकल्य धारण करणारी आहेत. अशी मंडळी जी आहेत ती या आता ऊर्ध्व दिशेकडे जाणाऱ्या फांदीकडे आलेल्या आहेत. तेथ धर्मडाळ वाहावी, दिसती जन्मशाखा सरळी, तिया आड फुटती फळी स्वर्गादिकी. आता म्हणतात धर्मरूप फांदी आहे. आता आपल्याला धर्म शब्दाचा अर्थ कळतोय, ते सगळी मंडळी आपापलं कर्तव्य कर्म करणारी आहे आणि त्या फांदीचा जो विस्तार आहे तो विस्तार कसा आहे, जन्मशाखा सरळ, जणू काही जन्मरूप शाखा दिसते, त्याच्यातून ते निर्माण झालाय. कुठली तर धर्मरूप शाखेच्या विस्तारात ही आणखीन फांदी वाढते, जिला स्वर्गाधिक फळं आहेत, चांगली फळं आली आहेत आणि स्वर्गातले उपभोग मिळणार आहेत. आणि तिथे त्यांना अशा आडव्या फांद्या फुटत आहेत. व्रतवैकल्य धारण करणारे, शमदमादी सगळं करणारे, धैर्य दाखवणारे, अशी सगळी सगळे जे जीव आहेत ते या दिशेकडे जाणार आहेत आणि स्वर्गाच्या त्या ठिकाणी स्वर्गाच्या आडव्या फांद्या फुटणार आहेत. म्हणजे स्वर्गाची मधुर फळं त्या ठिकाणी त्यांना उपभोगायला मिळणार आहेत. ऊर्ध्व दिशेकडे वाटचाल झालेली आहे. निवडक मंडळी अशी पुढे गेलेली आहेत. पुढा उपरती रागे लोहिवी, धर्ममोक्षाची शाखा पालवी, पाल्हा जत नित्य नवी वाढतीची असे. आता म्हणतात की रागे लोहिवी, रागे म्हणजे अशी तेजस्वी आणि कोवळी तेजस्वी लाल रंगाची कोवळी पालवी त्याला फुटते. म्हणजे वैराग्य धारण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अशी कोवळी लाल रंगाची तेजस्वी फांदी त्याला पालवी फुटली आहे. ती कसली आहे तर धर्म आणि मोक्ष रूपाची कोवळी फांदी आहे आणि पुन्हा ती नित्य फुटत आहे. म्हणजे सारखी त्याला छोटी कोवळी पानं येतात, त्यांची प्रगती होते. वैराग्य प्राप्त झालं की पुढे
अशी धर्म कर्तव्याची पालवी फुटत राहणार आणि मग पुढे मोक्षापर्यंत त्याची वाटचाल होणार. पै रविचंद्रादी ग्रहवर पितृऋषी विद्याधर हे 8 शाखा प्रकार पैसू घेते. चित्रात तुम्ही पाहिलं असेल, डाव्या बाजूला पितृ ऋषी विद्याधर असं दाखवलाय, उजव्या बाजूला रविचंद्र हे ग्रह दाखवलेत. ते म्हणतात की ही जी धर्मशाखा वाढते आहे तर तिथे आपल्याला रविचंद्रादी श्रेष्ठ ग्रह किंवा डाव्या बाजूला दिसणारे पितर ऋषी विद्याधर असे पण दिसतात. या आडव्या फांद्या फुटतात दोन्हीकडे, इकडे पण फांद्या फुटल्या, इकडे पण फांद्या फुटल्यात. स्वर्गाकडे जाणाऱ्या या मंडळींना दोन्ही बाजूला कुठे कुठे जाता येते जागा दाखवली. याही पासून उंचवडे गुढले फळाचे निबुडे इंद्रादिक ते मांदोडे थोर शाखांचे. अगदी याच्याही पुढे आणखीन उंच गेलं की मग काय दिसेल, इंद्रादिक मांदोडे, इंद्रादिक शाखांचे झुपके समुदाय दिसतील. आणि त्यांची काय आहे तर गुढले फळाचे निबुडे, म्हणजे जणू काही त्यांचे म्हणजे झाडाचे जे त्या फांद्यांचे जे बुंधे आहेत ते असे फलाचे, इंद्रलोक आहे, देवलोक आहे, ब्रह्मलोक आहे, शिवलोक आहे, असे सगळे फलाच्छादित सगळी फळं त्याला लागलेली दिसतात. म्हणजे त्या फांद्यांची मुळं बुडं म्हटलंय, गुढले फळाचे निबुडे असे फळांनी झाकले गेले. फळं काय आहेत, इथे सगळे इंद्रलोक आहे, शिवलोक आहे, विष्णुलोक आहे, देवलोक आहे, सगळे ब्रह्मलोक आहे, अशा ठिकाणी त्या शाखांची गर्दी आहे. मग तयांची उपरी डहाळिया तपोज्ञानी उंचावलिया मरीची कश्यपादी या उपरी शाखा. आणखीन वरती गेलं, त्याच्याही वर गेलं की मग अगदी तपश्चर्येमध्ये श्रेष्ठ ज्यांचं नाव आपण घेऊ शकतो असे ज्ञानश्रेष्ठ तपोनिष्ठ असे जे मरीची कश्यपादी ऋषीमुनी आहेत यांच्या डहाळ्या म्हणजे यांच्या फांद्या तिथे आपल्याला दिसतात. ते त्याही वर वाढलेले दिसतात. चित्रामध्ये आपण पाहिलंय. उदाहरण म्हणून त्यांनी 2 घेतले की तपश्रेष्ठ ज्ञानश्रेष्ठ असणाऱ्या मरीची किंवा कश्यपादी ऋषींच्या ह्याच्यामध्ये म्हणजे हे तपश्चर्या करणारे, ज्ञानी असणारे, वेदांचा अभ्यास करणारे आणि सात्विकतेनं धर्म कर्तव्य करणारे अशी मंडळी आता उजव्या बाजूला अशी उंच फांदी सोडते. एवं माळोवाली उत्तरोत्तर ऊर्ध्व शाखांचा पैसारू बुडी साना अग्री थोरू फळांजपणे. आता तर असं झालंय की माळोवाली माळेसारखं एकावर एक आणखीन आता वाढली आहे संख्या. चढत्या कमानीने या सगळ्या शाखांचा विस्तार होतोय. म्हणजे ग्रह झाले किंवा एका बाजूला पितर ऋषी विद्वान मंडळी झाली, ऋषीमुनी झाले. आता तर म्हणाले आणखीन वरती एकावर एक माळा चढतील असा विस्तार झालेला आहे. आणि अशा शाखांचा विस्तारामध्ये हा वृक्ष जो आहे तो म्हणजे आता फलभार झालेला आहे ना त्याला, त्या फलभाराने असा वाकलाय, विस्तार खूप झालेला आहे पण फलभाराने दिसतोय मोठा. पण आता पुढल्या ह्याच्यात काय कशामुळे झालाय तर टोकाला, एखाद्या फांदीच्या टोकाला फळं लागली तर ते कशी झेपणार ना. फांदीच्या देठाकडे लागली फळं तर त्याला झेपतील, पण अगदी टोकाला असेल तर ते काय होणार. तर असं वृक्षाच्या बुडाशी फलभारानं तो मोठा झालाय, विस्तार त्याचा खूप झालेला दिसतोय. आणि आता त्याच्या फांद्या कशा वाकणार आहेत ते पण आपल्याला पुढल्या ह्याच्यात कळणार आहे. वरी उपरिशा खाई उपरिशा खाई पाठी येती फळभार जे किरीटी ते ब्रह्मे शांत अणगटी कोंबणी गती. आता म्हणतात की अर्जुना काय झालं किरीटी, या वरच्या ज्या फांद्या आहेत त्याच्यातून सुद्धा वृक्षाला ब्रह्मदेवाशी तो फलभार घेऊन असे तिथपर्यंत ब्रह्मापर्यंत जाईपर्यंत कोंब पेटतात. म्हणजे ब्रह्मदेव आहे, शिव आहे, इथपर्यंत त्या शाखा त्याला फुटतात. सूक्ष्म आहेत पण त्याचे कोंब दिसत आहेत. फळाचे नि ओझेपणे ओरवी ओवांडे दुणे जव मागवते बैसणे मुळीची होय. आता असं झालं की त्या फांद्यांना फळं लागली की त्याच्या त्या वरच्या बाजूला तो भार फळांचं ओझं सहन होत नाहीये आणि जेव्हा मागवते बैसणे मुळीची होय आणि मग ते फळं लागल्यामुळे ते असं वागतायत आणि त्या मुळाशी परत टेकतायत. आता हे तर आपल्याला नेहमी दिसतंच. आता आपण संसार वृक्षाचा विचार करतोय पण आंब्याचं झाड समजा डोळ्यासमोर आणलं आणि आंब्याने लगडलेली फांदी आहे तर स्वाभाविक असे आंब्याच्या ओझ्यामुळे ती वागते. आणि आता हे वर्णन संसार वृक्षाचा आहे. संसार वृक्षाचा जो फळभार आहे
या अशा ज्ञानाच्या तपश्चर्या करणाऱ्यांच्या, ऋषीमुनींच्या, वेदाभ्यास करणाऱ्यांना यांच्या सगळ्यांच्या वाढीनं सत्वगुण वाढलाय. आणि सत्वगुण वाढल्यामुळे या मनुष्याकार रूपी ही जी फांदी वरती गेलेली आहे ना, त्या मुळाला अंकुर फुटत आहे. धर्माची, मोक्षाची पालवी फुटली आहे. छान ज्ञान प्राप्त झालंय. आणि असं फळांनी बहरलेली फांदी अशी जमिनीला टेकली आहे. म्हणजे जसं आहे ना की माणूस सत्कर्म करतोय, सत्वगुणी आहे, त्याचं धर्म, त्याचं कर्तव्य तो व्यवस्थित पार पाडतोय, आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, मोक्षापर्यंत जातोय, म्हणजे मुळाशी जातोय. तिथूनच आला आणि तिथंपर्यंत पोचला. वाचता वाचता आपल्याला असं वाटतं की ठीक आहे बाबा, अशी प्रगती झाली, बाकी काय होईल माहिती नाही, पण निदान शुचिनाम श्रीमताम घे हे एवढं तर नक्कीच याचं होईल. अशीच प्रगती झाली की ज्यांनी सत्कर्म केलाय, सत्वगुणी आहे, आयुष्यभर आपलं कर्तव्य चुकला नाही आहे, तर स्वाभाविकच त्याची प्रगती अशा पद्धतीची होईल, असं जणू काही ह्या ओव्यांमधून आपल्याला कळत आहे. आता तैसे जेथुनी हा आघवा, संसार तरुचा उठावा, तिये मूळ टेकती पांडवा, वाढते ज्ञाने. आता आंब्याच्या झाडाचं, आंब्याच्या वृक्षाचं उदाहरण आपण डोळ्यांनी नेहमीच पाहतो, तसं इथे पण सांगतात की अर्जुना, हा संसार वृक्ष तरुचा उठावा जिथून झालाय, जिथून उत्पन्न झालाय, आता ऊर्ध्वमूळ वरतीच झालाय, त्या मूळ ठिकाणाला तिये मुळी टेकती पांडवा, वाढते ज्ञाने. तिथे तो काय होतो, ज्ञानाच्या वाढीनं तिथे जाऊन टेकतो. आता ही जी 200 काही 202 या 3 जे ओव्या आपण पाहिल्यात ना, त्याच्यात आपल्या लक्षात येईल की हा जो संसार वृक्ष आहे, मनुष्यरूपी शाखेत वरच्या भागात इतका तो लवलेला आहे की ही जी मनुष्य म्हणजे चांगल्या ही जी सत्कर्म करणारी माणसं आहेत, ती त्यांना मिळणारं जे फळ आहे, त्या फळाच्या भारानं मूळ जे माया आहे त्याला पुन्हा पुन्हा येऊन टेकते, फलभाराने टेकते. किंवा आता आपण असं म्हणू की इतर वृक्षाबद्दल म्हणजे आपण व्यवहारात नेहमी पाहतो तसंच इथे आपल्याला दिसेल की फळांनी लगडलेली फांदी आहे, सत्कर्माने लगडलेली माणसांची गर्दी इथे झाली आहे, त्यामुळे ती लवते. सत्कर्म फळांची ही फांदी पुन्हा मुळाकडे येते, अशी लवते म्हणजे खाली येते पण ती येते मुळाकडे. म्हणजे 201व्या ओवीमध्ये त्यांनी असं आपल्याला सांगितलं की ते ओवांडली देखा बुडासी आहे, ती फांदी लवून जमिनीला टेकते. आणि काय पुढे होतं, तर जिथून या संसार वृक्षाचा विस्तार उत्पन्न झाला, आपण सुरुवात केली ऊर्ध्वी मूळ, वरून सुरुवात झाली. अर्जुना, त्या शाखा म्हणजे त्या मुळाच्या ठिकाणी वाढणाऱ्या ज्ञानामुळे ही या मनुष्यरूपी शाखा किंवा मनुष्य फांद्या येऊन टेकतात. वरती सुरुवात झाली, पुन्हा तिथपर्यंतच ते पोचलेली आहे, असा त्याचा अर्थ. म्हणून ब्रह्मेशान परवते, वाढले नाही जीवाते, तेथून मग वरवते ब्रह्मचिकी. ते म्हणतात ब्रह्मेशान परवते, ब्रह्मलोक किंवा शिवलोक यांच्या पलीकडे जीवाचा उत्कर्ष नसतो. मग त्याच्या पलीकडे काय असतं, तर तेथून मग वरवते ब्रह्मचिकी, तिथपर्यंतच आहे, त्याच्या पलीकडे सगळं ब्रह्मच आहे. आपण चित्रच डोळ्यासमोर आणलं की आपल्याला कळेल की तिथपर्यंत पोहोचलं ब्रह्मलोक शिवलोक की त्याच्या पलीकडे काही नाही, पलीकडे काय असणार, पलीकडे सगळं ब्रह्मच आहे. परी हे असो ऐसे, ब्रह्माधिकते अंगवसे, ऊर्ध्व मुळा सरीसे न तुकतिगा. 204व्या ओवीत मौलीने सांगितलं हे असू दे, असा हा जो ब्रह्मादि लोकरूपी फांद्यांचा विस्तार आहे, ब्रह्मातून सुरू झालाय आणि आपण आता चांगल्याच सात्विक सज्जन चांगल्या माणसांचीच फांदी ऊर्ध्व दिशेकडे गेली, तिचाच विचार केलाय. त्यामुळे त्या फांद्यांचा विस्तार, बाकी वृक्षाचा विस्तार केवढाही जरी असला तरी ही जी मायाविशिष्ट ब्रह्म याची सर काही त्याला नाही, त्याची काही बरोबरी कोणी करू शकत नाही. तेव्हा अशी ही फांदी पुन्हा ब्रह्मापर्यंत पोचलेली आहे, असा हा वृक्ष आहे. आता 5, 6, 7 किंवा या श्लोकाच्या शेवटच्या ज्या 4-5 ओव्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माऊली सांगणार आहेत आणि काही शाखा उपरता, जी या सनकादिक नामे विख्याता. अगदी शेवटच्या टोकाला ही नावं आहेत. ती या फळी मुळी ना उळता भरती या ब्रह्मी. आता ते म्हणतात की अगदी जे वरती निवृत्ती मार्गाच्या वर सनकादिक, डाव्या हाताला नावं घालून दिलेत, सनकादिक नावाने जे प्रसिद्ध आहेत, अशी जी मंडळी आहेत म्हणजे ज्या शाखा आहेत
त्यांची मुळं किंवा त्यांची फळं यांची गणना नसते, कारण ते ब्रह्मरूपच असतात, त्यांचं काहीच नसतं. ब्रह्मदेवाची 4 मुलं असंच वर्णन केलं आहे. त्यामुळे त्या ज्या फांद्या आहेत किंवा त्याची जी फळं आहेत त्याची काही गणना करता येत नाही. भरली या ब्रह्मे, ते ब्रह्मातच येईल नसतात. ऐसी मनुष्यापासून जाणावी ऊर्ध्वी ब्रह्मादी शेष पालवी, शाखांची वाढी बरवी उंचावे पै. अशी मनुष्य लोकापासून मूळ वरती आहे ते मनुष्य लोकापर्यंत असं वाढलेलं आपल्याला दिसलं. आणि मग मात्र वरच्या उंच शाखा आहेत त्या या मनुष्य फांदीपासून उत्पन्न होतात. म्हणून तिची आम्ही वरच्या फांद्याच्या मुळात गणना केली आहे. म्हणजे वरच्या फांद्यांचं मूळ असं त्याला म्हटलं आहे. आपल्याला चित्रात छान दाखवलं आहे. ती जी फांदी आली आहे सत्व रज तम, आणि मग ती जी वरती गेलेली आहे ती फांदी वरच्या बाजूला परत ब्रह्मापर्यंत कशी पोचले ते दाखवल्या. एवं तुझा अलौकिकू हा अधोर्ध्व शाखू सांगी त्याला अभव रुखू ऊर्ध्व भोळू. भगवंत म्हणतात अर्जुनाला, याप्रमाणे मुख्य मूळवर आणि वरती मुख्य मूळ असून खाली आणि खालीवर सगळीकडे शाखा असलेला संसार वृक्ष अत्यंत अलौकिक आहे. आणि असा संसार वृक्ष हा आम्ही तुला सांगितला. बरोबर. आणि आधीची ही मुळे उपपत्ती परिसविली सवी वळे आता परिस उन्मुळे कैसे न्या. आता म्हणतात की या वृक्षाच्या खालीवर काय झालं, आम्ही तुला सगळं कथन केलं. हे कसा खालीवर फांद्या फुटल्या त्याचं वर्णन केलं. आणि आधीची ही मुळे उपपत्ती परिसविली सविवळे सविस्तर माहिती सांगितली. आता परिस उन्मळे कैसे निहा. पण आता याचं उन्मूलन कसं व्हायचं, याला तोडायचं कसं, कोण तोडू शकेल, कसं तोडता येईल, इतका बळकट वृक्ष कुठल्या उपायाने उपटता येईल, हे सगळं मी तुला सांगणार आहे. असं म्हणून 209व्या ओवीपर्यंत या दुसऱ्या म्हणजे 15व्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकाचं निरूपण माऊलीने खरं म्हणजे ओव्यांच्या आधारे पूर्ण केलं. खरोखरच अलौकिक वृक्ष आहे. विचार केला तर माणूस, त्या माणसाला सद्वासनेचा अंकुर असे दाखवले, चांगली वासना, तर तो सद्वासनेचा अंकुर म्हणजे चांगलं कर्म, सत्कृत्य, सुकृत केलं, त्या सत्कृत्याचे कोंब फुटले आणि मग बुद्धीला नवीन छोट्या छोट्या शाखा यायला लागल्या. आता नवीन शाखा म्हणजे आपण विचार करू शकतो की चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या बुद्धीला असे जे काही हे होतात, काही स्फूर्तीचे फाटे फुटतात, सगळ्या सत्प्रवृत्तीचे कोंब येतात, चांगलं वागणं त्याचं, सदाचाराचं वागणं त्याचं असतं, असे जे नवीन नवीन अंकुर येतात. आता त्याच्यात तरी म्हटलं की वेदांचा अभ्यास असतो, कसं आचरण करावं, शिष्टाचार ज्याला म्हणतात तो असतो, वेदांनी सांगितलेल्या आचरण कसं करावं ते सांगितलंय तसं याचं यज्ञ यागादी कर्म करणारा हा असतो. अशी अनेक पानं ह्याला फुटतात. सत्वृत्ती असणारा, सत्कर्म करणारा जो आहे त्याची जी फांदी फुटते त्याला असे नवीन नवीन अंकुर फुटतात असं माऊलींनी म्हटलं. शिवाय त्यांनी म्हटलं यमनियमादी, खरंच आहे, यमनियम शमदम हे जे सगळं आहे किंवा तप, चांगलं आचरण, याच्या पण फांद्या येतात. स्वाभाविकच असं सगळं असल्यामुळे वैराग्याची कोवळी पालवी पण फुटते. ती कोवळी फांदी फुटली की त्याच्यामधून एक धर्मरूपी फांदी निघते, त्याला स्वर्गादी फळांची अशी एक स्वर्गादी फळ मिळेल अशी एक फांदी त्याला जोडली जाते. मग पुढे मोक्षाची नवी पालवी फुटते. सगळं असं एकातून 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 येते. पुढे आपल्याला रवी चंद्र असा ग्रहांचा पण त्यांनी उल्लेख केला, पितर ऋषी विद्याधर यांचाही उल्लेख केला, अशाही आडव्या फांद्या दाखवल्या. असा हा एक अलौकिक वृक्ष भगवंताने अर्जुनाला आणि तुम्हा मला सांगितला. कसा माणसाने प्रवास करायचा आहे याची थोडीशी या वृक्षामुळे आपल्याला कल्पना आली. आता खरं म्हणजे हे सगळं झाल्यावर आपल्याला तिसऱ्या श्लोकाकडे तो कसा उन्मळून टाकावा याच्याकडे जायला हवं. पण मला तसा विचार येतो की खरंच या वृक्षाच्या प्रमाणे आपल्याला जसं आचरण हवं आहे तसं करण्यासाठी आपले प्रयत्न नकोत का. तर हा 15वा जो अध्याय आहे ना, हा निखळ तत्वज्ञानाचा अध्याय आहे. ज्याला सोनीय तत्वज्ञान असं म्हणतात ना, तसं सांगणारा हा अध्याय आहे. म्हणून याचा अभ्यास करताना सारखं मागं काय आहे ते धरत धरत पुढे आपल्याला जावं लागणार आहे. तर 2 श्लोक गीतेच्या दृष्टीने आपले झाले, परंतु या 2 श्लोकांमध्ये नेमकं काय झालंय ते पाहून आपण तिसऱ्या श्लोकाकडे वळायचा प्रयत्न करणार आहोत. 209 ओव्यांचा आपण अभ्यास केला
आणि याच्यामध्ये पाहायला गेलं तर जीव जगत ईश्वर, या जीव जगत ईश्वर या तिघांचं स्वरूप या अध्यायामध्ये भगवंताला जे काही स्पष्ट करायचं आहे त्याचं वर्णन करावं करणार आहे. संबंध अध्यायाचा विचार केला तर 20 श्लोक आहेत. सगळे आपण नेहमी म्हणतो ना की माझा बाबा 15वा अध्याय पाठ आहे, 12वा अध्याय पाठ आहे. लहान असतात पटकन अध्याय पाठ केल्याचं एक समाधान मिळतं, पण 12वा 15वा अध्याय लहानपणी आपण शिकलो तर तो का आहे त्याच्या ह्याच्यात न जाता आपण पाहूया की 20 श्लोकांमध्ये एवढं मोठं तत्वज्ञान सांगतोय भगवंत. आणि गंमत अशी आहे की सगळे 20च्या 20 श्लोकांमध्ये भगवंतच बोललाय, वक्ता श्रीकृष्ण. विषय पण गहन आहे, मध्ये काही त्याला अर्जुनाने प्रश्न पण विचारले नाही. सगळं जे काही आहे ते भगवंतच बोलतोय. आपण विचार करूया की 14व्या अध्यायाच्या अगदी अखेरच्या श्लोकामध्ये भगवंतांनी असं म्हटलं होतं, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य व्यस्य च शाश्वतस्य धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. म्हणजे काय झालं तर ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम असं म्हटलं की मी ह्या ब्रह्माचा आधार आहे. आपल्या लक्षात येईल की या सगळ्या 2 श्लोकामध्ये जो विषय झालाय त्या विषयाची सुरुवात 14व्या अध्यायाच्या अखेरच्या श्लोकात भगवंतांनी केली होती. भगवंत असं म्हणतात की मीच ब्रह्माचा आधार आहे. म्हणजे काय आहे तर ब्रह्म म्हणजे वेद, यज्ञ, सत्कर्म, अनेक अर्थ त्याचे धरता येतील. भगवंत ज्याला ब्रह्म म्हणत आहेत ते अमृत किंवा अव्यय शाश्वत असं आहे. तेच या जगाचं आदितत्व आहे आणि याचं वर्णन वेदांनाही करता आलेलं नाही आहे. त्या ब्रह्माचा आधार मी आहे म्हणून पहिलं ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम असं भगवंतांनी सांगितलं की त्या वेदाचा आधार मी आहे. आणखीन आपल्याला आठवत असेल जीवो ब्रह्म एव नापरा, म्हणजे काय सांगितलं की जीव म्हणजे दुसरं कोणी नाही, जीव ब्रह्मच आहे. जीवो ब्रह्म एव नापरा, जीव म्हणजे ब्रह्मच आहे. ब्रह्माच्या व्याख्या भगवंतांनी यापूर्वी आपल्याला अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, सर्वम खलु इदं ब्रह्म, हे सगळं जे काही आहे ते खरोखर ब्रह्मच आहे असे सिद्धांत आपल्याला यापूर्वी सांगून झाले. हे सगळं तत्वज्ञान आहे. आता म्हणजे याचा अर्थ असा आहे की मी तुम्ही इतकंच काय, जीव जंतू काय, कोळी पाल, हत्ती, घोडे, दगड, माती सगळं जे काही ते ब्रह्म आहे. आणि भगवंत म्हणतो ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम, म्हणजे मी जर ब्रह्माचा आधार आहे तर हे सगळं समजणं फक्त माणसाला शक्य आहे. एकीकडे मी ब्रह्माचा आधार आहे आणि ब्रह्म म्हणजे हे सगळं आहे, मग या सगळ्याचा आधार मी आहे हे समजायला अन्य जीवांना शक्यता नाही. त्यामुळे आपल्यालाच फक्त माणसालाच हे शक्य आहे. म्हणून भगवंत म्हणतो की मी ब्रह्माचा आधार आहे आणि भगवंत ब्रह्म आहे. याचा अर्थ भगवंत म्हणा, ब्रह्म म्हणा, श्रीकृष्ण म्हणा, सगळ्याचा अर्थ एकच. जसं असतं ना, आपण खातो का तर आपल्याला शक्ती मिळावी म्हणून आपण अन्न खातो, म्हणजे याचा अर्थ अन्न म्हणजे शक्ती. आता जर असं आहे अन्नाचं शक्तीत रूपांतर होतं ना, म्हणून आपण म्हणू शकतो की अन्नामुळे आपल्याजवळ शक्ती येते. तसंच हे इथे आहे की तसंच भगवंत म्हणजे ब्रह्म. भगवंत म्हणतो ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम, मीच ब्रह्माचा आधार आहे. तो अशा अर्थाने की तोच सगळं अहम ब्रह्मास्मी म्हणा, सगळ्या विश्वात जे काही आहे ते सगळं ब्रह्म आहे. आता हे आपल्याला समजलं पाहिजे, अगदी साक्षात्कार झाला पाहिजे असा शब्द नाही वापरत, पण ज्याला आपल्याला समजलं पाहिजे. देव पहा या गेलो, देव होऊन या ठेलो, असं समर्थाने आपल्याला 4थ्या दशकामध्ये जेव्हा प्रस्तावना केली त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की या नवविधा भक्तीचा उपयोग काय आहे तर असं पाहिजे की देव पहावया गेलो, देव होऊन ठेलो, असं झालं पाहिजे. म्हणजे जे जे भेटे भूत ते ते बानी जे भगवंत, हे जमलं पाहिजे. हे जमणं म्हणजेच भगवंतांनी जी व्याख्या केली ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम हे समजणं आहे. आता ह्याचं ज्ञान होणं, जे जे भेटे भूत ते ते बालीचे भगवंत, हे आपल्याला समजायला हवं, याचं ज्ञान व्हायला हवं. शब्दज्ञान होतं. आता आपल्याला शब्द कळले, अर्थ कळला, बरोबर आहे, पण ते काही पुरेसं नाही आहे. आता ते कळण्यासाठी, अर्थज्ञान होण्यासाठी विवेक हवा, वैराग्य हवं, मन आपलं शुद्ध सात्विक हवं, बुद्धी शुद्ध सात्विक हवी, अगदी अनासक्त प्रत्येक कर्म आपलं हवं. हे सगळं असल्याशिवाय याचा अर्थ कळणार नाही. मग ब्रह्माचा साक्षात्कार व्हायला हवा असेल
तर शुद्ध मन हवं, शुद्ध बुद्धी हवी, निरासक्त असायला हवं. तर याचा अर्थ आपल्याला कळेल. माऊलींचा छान दृष्टांत आहे. माऊलीने असा दृष्टांत दिलाय की जेव्हा आरशात आपण बघतो ना, म्हणजे आरशात आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं. आता ते प्रतिबिंब जसं आहे तसं दिसायला हवं आपल्याला. प्रतिबिंब जसं आहे तसं दिसायला हवं असेल तर तो आरसा जो आहे ना, तो असा समतल हवा. नुसता समतल नाही, अगदी छान पारदर्शक हवा. त्याचा जो पारा आहे तो सगळीकडे सारखा दाट लागलेला असायला हवा. आणि त्याच्या जोडीला ती काच जी आहे ती स्वच्छ हवी. म्हणजे जसं आहे तसं आपल्याला ते दिसेल. तसं जर ज्ञान हवं असेल ना, तर अंतःकरण आपल्याला असं शुद्ध पारदर्शक असं असायला हवं. तेव्हाच ते अहम ब्रह्मास्मी किंवा जे जे भेटे भूत होते ते मारी जे भगवंत किंवा सर्वम खलु इदं ब्रह्म, हे सगळं जे काही आहे ना त्याचा प्रत्यय येईल. तर ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. म्हणून म्हटलं की शब्दज्ञान आपल्याला होईल, पण त्याचा अर्थ कळायला हवा असेल तर असं सगळं व्हायला हवं. कसं आहे की आपल्याला ज्या ज्या गोष्टींची आसक्ती असते ना, म्हणजे जे काही विषय आहेत आपल्याभोवती प्रपंच कळत आपण, त्यामुळे संसारात असल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी याचं कारण असं की तो संसार कसा आहे, काय स्वरूपाचा आहे ते नीट आपल्याला कळलंय. आता ते नीट उमगलंय तर खरं म्हणजे वैराग्य उत्पन्नाची शक्यता आहे. पण आपल्याला काय होतं की आपल्याला संसाराविषयी जी आसक्ती वाटते ना, याचं कारण असं आहे की त्या सगळ्या वस्तूंमध्ये सुख आहे असा आपण अनुभव घेतो ना. हे असायला पाहिजे जवळ, हे असायला पाहिजे जवळ, आणि हे असं सुख मिळण्यासाठी या सगळ्या गोष्टी गोळा करणं, ते शाश्वत आहे असं आपल्याला वाटत राहणं. आणि म्हणून किती जरी म्हटलं तरी या संसाराचं मिथ्यत्व आहे ना, ते आपल्याला काही जमत नाही आहे. आणि ते जोपर्यंत जमत नाही किंवा ते जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत वैराग्य निर्माण होणार नाही. वैराग्य जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत सर्वम खलु इदं ब्रह्म वगैरे वगैरे सगळं शब्दज्ञानच राहील. तर 15व्या अध्यायाचा विषय हा आहे. जसं असतं ना की पाण्याला समानार्थी शब्द आहेत. नीर म्हणा, सलील म्हणा, जल म्हणा, तसं या ब्रह्माला शब्द आहेत. ब्रह्म म्हणा, ईश्वर म्हणा, आता कृष्ण म्हणा, भगवंत अर्जुनाला बोलतोय तर श्रीकृष्ण म्हणा, हे सगळं म्हटलं तर समानार्थी शब्द आहेत. आणि गीतेनं पण हे आपल्याला अनेकदा सांगितलेलं आहे. ब्रह्मणोही प्रतिष्ठा अहम म्हटलंय ना, किंवा भूतानाम ईश्वरोपि सन्, ईश्वर सर्व भूतानाम हृद्देशेषु तिष्ठति, हे पण भगवंतांनी आपल्याला सांगितलं की ब्रह्म म्हणजे ईश्वर, ब्रह्म म्हणजे हे जग, ब्रह्म म्हणजेच मी, आणि ब्रह्म म्हणजेच भगवंत सुद्धा, श्रीकृष्ण सुद्धा. असंच सगळं ब्रह्माबद्दलचं वर्णन अनेकदा आपल्याला सांगून झालेलं आहे. तर हे सगळ्याचं मूळ आहे. आता आपण चित्र पाहतो ना, ऊर्ध्व मूळ, तर तिथे ब्रह्मच आहे. तर ते सगळं ब्रह्म हेच सगळ्याचं मूळ कारण आहे. गीतेने ही गोष्ट वारंवार आपल्याला सांगितली आहे. नुसतं असं क्षणभर आपण विचार करत राहिलो ना की अरे किती वेळा गीते मिळालंय, सूत्रे मणिगणा इव, काय भगवंतांनी सांगितलं की दोऱ्यात मणी ओवलेले असतात ना, तसं हे दृश्य विश्व माझ्याशी बांधलेलं आहे. म्हणजे दृश्य विश्व म्हणजे भगवंतच आहे हे सांगून झालेलं आहे. किंवा मयाध्यक्षेण प्रकृती ही सूयते सचराचरम, काय म्हटलं तर मयाध्यक्षेण, माझ्या अध्यक्षतेखाली ही जी सगळी प्रकृती आहे, हे सगळं दृश्य जग आहे, या सृष्टीला मीच जन्म देतो, सूयते मी जन्म देणं, मीच निर्माण करतो, असं सगळं भगवंताबद्दलचं वर्णन वारंवार येत आहे. पितामहस्य जगतो माता धाता पितामहा, या विश्वाचा मीच पिता आहे, मीच माता आहे, मीच पितामह पण आहे, सगळं काही मीच आहे. आम सर्वस्य प्रभव, मीच सर्वांचं उगमस्थान आहे, असं सगळं वारंवार सांगितलेलं आहे. सगळं काय ते आहे ते माझ्यापासून निर्माण झालेलं आहे. आता ब्रह्मापासून सृष्टीचा उगम ऊर्ध्वमूळ झालेला आहे. म्हणजे ब्रह्म वर आहे आणि खाली सृष्टीचा पसारा आहे. पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर आपण चित्र आणूया. ब्रह्म वर आहे, सृष्टीचा सगळा पसारा खाली आहे, आणि हे समजण्यासाठी या अश्वत्थ वृक्षाचं रूपक माऊलीने भगवंतांनी आपल्याला सांगितलंय. आता वृक्षाच्या जीवनामध्ये जे पानाचं स्थान आहे, असं डबरलेलं असतं, पानं जर वृक्षाला छान असतील तर तो वृक्ष आपल्याला आवडतो. आता हे जे पानांचं वृक्षामध्ये स्थान आहे ना, संसाररूपी वृक्षामध्ये सुद्धा ही पानं म्हणजे वेद आहेत. या संसारामध्ये वेदांचं जे स्थान आहे ते वेदांचं स्थान म्हणजे पानं आहेत.
वेद माणसाला योग्य काय अयोग्य काय ते शिकवतात, विवेक शिकवतात. आता असं आहे की आपण बघा सगळे ग्रंथ बघितले त्या सगळे ग्रंथ वेदांवर अधिष्ठान असणारे आहेत. आपण दासबोधाचा अभ्यास करताना पहिल्या समासातच समर्थाने सांगून टाकलं की वेद आणि उपनिषदे, गीता किती आणि सगळ्या ग्रंथांचा आधार घेऊनच मी हा ग्रंथ लिहिलाय. त्यामुळे वेद ही गोष्ट अशी आहे की या संसार रूपी वृक्षामध्ये, वृक्ष म्हटला की पानांशिवाय वृक्ष कसा असेल, तसं या संसार वृक्षाची पानं म्हणजे वेद आहेत असं म्हटलं. आणि हे वेद योग्य काय अयोग्य काय ते शिकवतात, विवेक शिकवतात. आता झाडाची पानं जशी काय काय सुख देतात, तर सावलीचं सुख देतात, स्वाभाविकच आहे. शांतीचा, आनंदाचा, सुखाचा सावलीतून आपण अनुभव घेतो. तसं हे वेद शांतीचा, सुखाचा, आनंदाचा अनुभव देतात. समाधान म्हणजे काय आहे ते वेद सांगतात. वेद म्हणजेच जाणणं. हे जाणणं हे ते वेदांचं काम आहे, ज्ञानाचं भांडार आहे. त्यामुळे आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक सगळं ज्ञान या वेदांमध्ये समाविष्ट आहे. कर्मकांड पण सांगितलेत, उपासनाकांड पण सांगितले, ज्ञानकांड पण सांगितले. सगळे विषय वेदांमध्ये येऊन गेलेले आहेत. सत्व, रज, तम या तिन्ही गुणांच्या फांद्या या संसार वृक्षाला येत आहेत, वाढतायत. आता ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वसा, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जघन्य गुणवृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसा, असं पूर्वी सांगून झालेलं आहे 14व्या अध्यायात. तर ह्या ज्या सत्वगुणाच्या फांद्या आहेत ना, त्या फांद्या वर वाढतायत. रजोगुणाच्या फांद्या आहेत त्या आडव्या वाढतायत आणि तमोगुणाच्या फांद्या खाली वाढतायत. असं सहजपणानं आपल्याला कळेल की तमोगुणी माणूस आहे त्याचं काय होणार, रजोगुणी सुद्धा आहे त्याच्या आडव्या फांद्या होत आहेत. मिळालं चांगलं कोणीतरी मार्गदर्शक तर होईल सुद्धा सद्वासना आणि ऊर्ध्वकडे जाणारी जी फांदी आहे तिकडे जाता येईल सुद्धा, गुणाला पण येईल. परंतु हे सगळं असं जमलं पाहिजे. वर जाणाऱ्या ज्या फांद्या आहेत म्हणजे आपण सात्विक लोकांसंबंधी म्हणतोय, अगदी सनक सनंदारी इथपर्यंत किंवा थोर ऋषी मुनींपर्यंत सुद्धा किंवा संत मंडळी म्हणूया, त्यांनी आपल्याला महर्षी कश्यपांचं नावं दिली. आपण म्हणूया की ज्ञानेश्वर, समर्थ, तुकोबा, विठोबा, सगळी संत मंडळी, महंत, मोठी मोठी थोर विद्वान मंडळी, अशी सगळी त्या संसार वृक्षाच्या अशा या मुळाकडून म्हणजे ऊर्ध्वी जाणाऱ्या मुळाकडे निघालेली आहेत आणि ते ब्रह्मापर्यंत पुढे पोचतात. कारण त्या सुवासनेतून निघालेत, सत्कर्मानी जात आहेत आणि ते अशा चांगल्या याच्यातून प्रगती त्यांची होते. आता असं जर आहे, मधल्या ज्या फांद्या त्या रजोगुणाच्या, सत्वगुणाचं तर छान आहे, आपोआपच तिकडे जातील. मधल्या फांद्या रजोगुणाच्या ज्या आहेत त्या रजोगुणी माणसांचं थोडं खावं प्यावं, मौज मजा करावी, अशा पद्धतीचा स्वभाव असतो. तुम्ही आम्ही बहुसंख्य मंडळी या प्रकारची असतो. त्यामुळे आता हे काही वाईट आहे अशातला काही भाग नाही आहे. परंतु आपल्याला जर कर्म स्वातंत्र्य आहे तर आपल्याला उन्नत व्हायचं आहे आणि म्हणून ऊर्ध्व वरच्या बाजूला जाणाऱ्या फांदीकडे जावं, इथे मध्येच थांबू नये. बरं घसरू तर नाहीच नाही, मध्ये थांबावं लागलं समजा तरी सुद्धा घसरण्याकडे जाऊ नये. घसरलं की गेलं, खाली जायला लागेल. आता कुठे जायचं ते ठरवायला हवं. ऊर्ध्व दिशेकडे जाणाऱ्या फांदीकडे जायचं, मध्येच थांबून राहायचं का आपलं आणखीन घसरायचं, हे ठरवायला हवं. मग इथे आपल्याला संस्कार, आपली आवड निवड, विषय हवेसे वाटणं किंवा विवेकाने त्या विषयांपासून दूर जाणं, शास्त्र, काय संत ग्रंथ यांचं कोणाचं मार्गदर्शन, सद्गुरू मिळणं, ग्रंथांचा अभ्यास होणं, त्या मार्गाने गेलो तर आपल्या कल्याणाचं होईल, हिताचं होईल आणि ऊर्ध्व दिशेकडे आपली वाटचाल होईल. पण तमोगुणाचं समजा साहचर्य लाभलं, अविवेकाने वागायला गेलो, काही विषयांमध्ये अडकलो, त्याच उपभोगांमध्ये राहिलो, आसक्ती वाढेल, अश्रद्धा वाढेल आणि अधहा खालच्या दिशेनं आपली वाटचाल होईल. सत्वगुणाच्या प्रभावाखाली माणूस वागला तर त्याची उन्नती होईल, त्याचा विकास होईल, चांगली प्रगती होईल. आणि ती प्रगती आपल्याला उदाहरणं देऊन सांगितली. ऋषी, महर्षी, संत, सत्पुरुष, इतकं काय सगळे थोर महात्मे, चांगली कामं करणारे, उद्योगपती म्हणूया किंवा समाजकार्य करणारे किंवा चांगलं लिखाण करणारे, अशी सगळी साहित्यिक मंडळी, अशी सगळी मंडळी या ऊर्ध्व बाजूला जाणारी जी फांदी आहे ना
त्या दिशेकडच्या फांद्यांकडे गेलेली आहेत. असे सर्व समाजाला या मार्गाकडे नेण्यासाठी जी जी मंडळी काही प्रयत्न करतात त्या सगळ्यांचा. पण जर तमोगुणाकडे त्या प्रभावाखाली माणूस हे झाला तर मग त्याचा प्रवास असा खालच्या अधहा फांद्यांकडे जातो. मला असं जाणार यांची सुद्धा यादी घ्या बघूनच ठेवायला हवी. नको असते आपल्याला, परंतु ही पण संख्या फार आहे. आणि मग अशी जाणारी काय आहेत, तर अक्षरशः स्वार्थी आहेत, भ्रष्टाचारी आहेत, लाचकाऊ आहेत, तस्कर आहेत, काळा पैसा निर्माण करणारे आहेत, अनीतीने वागणारी मंडळी आहेत, वाटेल ते लिखाण करणारी मंडळी आहेत, उपद्रवी संघटना निर्माण करणारी मंडळी आहेत, आतंकवादी आहेत, भांडणारी मंडळी आहेत, सत्ता पिपासू आहेत, अकारण संघर्ष निर्माण करणारी आहेत, खोटेपणा करणारी आहेत, देशहित न पाहणारी आहेत, अशी सगळी, किंवा पैशासाठी काय वाटेल ते करणारी आहेत, अशी सगळी मंडळी अधहा दिशेकडे जाणारी असतात. तमोगुणी मंडळी आहेत ती अधहा दिशेनं जातात असं आपल्याला दिसतंय. आता शास्त्र काय सांगतं त्याचा पण आपल्याला विचार करायला हवा. शास्त्र काय सांगतं तर माणसांमध्ये सात्विकता वाढावी. कारण हे सगळं माणसाला शक्य. आपण सुरुवातीलाच पाहिलं की एवढं सगळं जे काही वर्णन चाललेलं आहे ना, त्या सगळ्या जीवांमधली सत्वगुणी जीव जातील बरं का. हत्तीने सुद्धा गजेंद्र मोक्षाच्या कथेत आपण पाहतो, त्यांनी विष्णूला कमळ हे केलं ना आणि झाला तो विष्णू लोकात गेला. म्हणजे पशु पक्ष्यांच्या योनीमध्ये असणारे सुद्धा जर सत्वगुणी असतील तर तेही या बाजूला जातीलच, चांगल्यासाठी काम करणारे. आपण रायगडावर जातो, शिवाजी महाराजांच्या शेजारी त्यांच्या वाघ्याचा म्हणजे कुत्र्याचा पुतळा पाहतो आणि मन भरून येतं की महाराजांवर किती प्रेम होतं की महाराजांच्या चितेमध्ये जी उडी घेतली. तर हे काय आहे, हे जे स्वामी प्रेम आहे, स्वामी भक्ती आहे, याच्यावरून खरोखरच लक्षात येतं की खरोखरच हे सत्वगुणी पशुपक्षी असले, प्राणी असले तरी ते पण सत्वगुणाकडे जाऊ शकतात. तर शास्त्र आपल्याला सांगतं की मनुष्याला हे सगळं जमणार आहे, गोष्ट खरी आहे, कारण मनुष्य हा विचार करणार आहे. म्हणून मनुष्याने सात्विकता वाढावी. माणूस असून असं गैर वागू नये, अधहा फांद्यांकडे जायची वेळ येऊ नये, म्हणून सात्विकता वाढावी. आपला जवळ असणारा जो रजोगुण आहे त्या रजोगुणाचा जो उपयोग करून घ्यावा. इतकंच कशाला, तमोगुण जो आहे तो नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा. तो असा अधहा फांद्यांकडे जाईल असं काही वर्तन करू नये. आता यासाठी जे काही करावं लागणार आहे, यज्ञ आहे, तप आहे, दान आहे, व्रत आहेत, किंवा आपण जे उत्सव करतो, ह्या सगळ्यांमधून ही जी सात्विकता येते हे सगळं जमायला लागतं. हे सगळं त्यासाठी असतं. दरवर्षी उत्सव का करायचे, दरवर्षी जयंत्या साजऱ्या का करायच्या, तर त्याच्या मागचं रहस्य हे आहे. आपोआप थोडं हे सगळं करण्यामध्ये रजोगुण प्रभावी होतो. पण त्याला थोडासा संयम असेल, चांगल्या गोष्टीसाठी हे सगळं करत असेल तर मग आपोआपच ज्या काही असं करण्याच्या रजोगुणाच्या ज्या नैसर्गिक प्रेरणा आहेत ते जर चांगलं काम करत असेल तर त्या दडपण्याचं काही कारण नाही. चांगल्यासाठी तो रजोगुण असायलाच हवा ना, त्यामुळे ते जरूर करावं. पण हे सर्व करताना उपभोगाचा विषय असू नये. त्या उपभोगाकडे गेलं ना की मग त्याच्यातून अधिक उपभोग आणि अधिक स्वैराचार आणि अधहा म्हणजे अनैतिकतेकडे जातं. त्यामुळे तिथे अगदी रजोगुणी माणसाजवळ असणाऱ्या उत्साहाचा विचार करताना तो बरोबर मार्गात राहतोय ना हे बघावंच लागतं. नाहीतर चांगलं करायला जातो आणि सगळं विस्कळीत होऊन जातं. म्हणून हे करावं लागतं. धर्मशास्त्रानं हे सगळं नियम घालून वर्तणुकीचे नियम घालून दिलेले आहेत, त्याप्रमाणे वागलं पाहिजे. कधी कुठे कसं शास्त्राने सांगितलं आहे त्या पद्धतीनंच आचरण झालं पाहिजे. म्हणजे असं ना, आपल्याकडे दसरा, दिवाळी, संक्रांत, पाडवा हे सगळे उत्सव आपण करतो, होळी करतो, पण या सगळ्या उत्सव साजरे करण्यामध्ये एक संयम असावा लागतो. अलीकडे जे आपल्याकडे उत्सव साजरे होत आहेत ते पाहिले की असं वाटतं की ह्याच्या मागची जी खरी प्रेरणा आहे ती प्रेरणा काहीतरी चुकते आहे आणि त्याचा परिणाम काहीतरी वेगळाच घडतोय. दिसतं हल्ली गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरे करताना दिसतं आपल्याला. अगदी लखलखाट असतो, केवढे मंडप, केवढे आरास, केवढा पैसा खर्च होतो, केवढ्या प्रतिकृती केल्या जातात.
आता हे सगळं करावं का नाही, अनेक मंडळी ह्याच्यातला गैरप्रकार बघितला ना की हे सगळं अनावश्यक आहे असं सांगतील, वाटेलही असं. परंतु आपण ना ह्याचा विचार केला पाहिजे की अरे खरं आहे की चांगलं करावं ना, चांगलं करायला काहीच हरकत नाही आहे. पण समाजाला त्रास होतो, रस्ता अडवून गणपती सार्वजनिक गणपती बसवणं सगळ्याला त्रास आहे ना 10 दिवस. मग तसं नाही करू, काहीतरी योग्य विचार करून समाजाला उत्साह वाटेल, समाजाला त्रास होणार नाही अशा प्रकारचं काम करावं. लोकांकडनं वर्गणी घ्यायची, ती वर्गणी जरूर चांगला गणपती साजरा करण्यासाठी खर्च करावे, थाटमाट जरूर करावा, करू नये अशातला भाग नाही. अगदी षोडशोपचारे पूजा करावी, अलंकारार्थ अक्षरधाम समरूपा मी कशाला म्हणायचं, घालावेत की देवाला अलंकार, काही म्हणणं नाही, चुकीचं नाही आहे त्याच्यामध्ये. परंतु ते न करता रात्री काहीतरी गैरप्रकार तिथे चालावेत असं जर होणार असेल तर तो तमोगुणाकडे अधराकडे जाईल. नाही तर आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्या सात्विकता वाढवण्यासाठी म्हणून दिलेल्या आहेत आणि आपल्या संस्कृतीने आपल्याला सगळ्या सांगितल्या. कधी कधी मला वाटतं वस्त्रोपकारार्थे अक्षरधाम समर्पे, अलंकारार्थे अक्षरधाम समर्पणे. काय कापसाची वस्त्र, का छान छान वस्त्र द्यावीत की, आपल्याला चांगली लागतात तर भगवंताला का नको. त्यामुळे काहीच हरकत नाही द्यायला. अगदी छान सोनसळी पितांबर भगवंताला द्यावा. सगळं देवाला का खडीसाखर पण चालते, पण 56 भोग पण चालतात की हो, मग द्यावीत की, देऊ नये तशातला भाग नाही. पण हे सगळं रजोगुण सात्विकतेकडे नेण्यासाठी या सण उत्सवांचा उपयोग करायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट जी काही ती नियंत्रणात विवेकाने संयमाने करायला हवी, म्हणजे मग गडबड होणार नाही. पण अलीकडे आपल्याला असं दिसतं की करायला जातो एखादी घडताला दिसतं भलतंच, तसं नाही होता कामा. आता हा सगळा विचार सुरू कुठे झाला तर आपल्याला आपला रज किंवा तम किंवा सत्व हा ऊर्ध्व दिशेकडे घेऊन जायचं आहे. त्यासाठी वेदांनी, शास्त्रांनी, संस्कृतीने, धर्माने सांगितलेल्या गोष्टींचं आपण योग्य पद्धतीने पालन केलं पाहिजे असा विषय आला. आता होतं असं, हे सगळं आपल्याला कोणीतरी सांगणारं पाहिजे आणि सांगितलं तर त्यांनी ऐकलं पण पाहिजे. मग आपल्याला संत मंडळी सगळं सांगतात. गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, राजबोध आहे, गीता आहे, हे सगळे ग्रंथ माणसाच्या उद्धारासाठी संतांनी निर्माण केलेले आहेत. आणि म्हणून या सगळे संत आपल्याला तळमळीनं या सगळ्या गोष्टी सांगतात की काय करायला हवं. आता हे सांगताना यांचा काहीही स्वार्थ नाही आहे ना, काही नको आहे त्यांना, कसली सत्ता नको आहे त्यांना, काही संपत्ती नको आहे त्यांना, काही नको आहे त्यांना, तुमचं आमचं भलं व्हावं यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. त्यांना काही नावलौकिक पण नको आहे, त्यांना काही सुखभोग पण नको आहे, काहीच नाही. त्यांची असलीच इच्छा तर तेणे आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, एवढीच त्यांची इच्छा आहे. तुम्ही तुमच्या मुखाली पांडुरंगाचं नाव घ्या, त्यासाठी हा सगळा प्रयत्न चालला आहे. अशा इच्छेनं ही संत मंडळी आपल्याला सांगतात. आपलं होतं काय, पटतं आपल्याला, परंतु आपण जेव्हा सुस्थितीत असतो ना तेव्हा मस्तपैकी खाण्यापिण्याची चंगळ करावी, असं मौज मजा करावी, ह्याच्यात वेळ जातो. मध्यम स्थितीत असणारी मंडळी जी असतात ती बिचारी गरिबी असते म्हणून त्यांना खानपान मौज मजा करता येत नसेल, पण ती श्रीमंताची सुख पाहून थोडंसं नाही म्हटलं तरी मत्सर येत असतो, आम्हालाच का असं वाटत असतं. त्यामुळे ह्या सगळ्यामध्येच आम्ही अडकतो. अधिक सुखासाठी धडपड, अधिक चांगलं चांगलं काय मिळेल याच्यासाठीचा प्रयत्न कुणी, मध्यम स्थितीतला, खालच्या स्थितीतला, नाही तर वरच्या स्थितीतला. कोणी उपाशी असणाऱ्या माणसाला अन्न मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न केला तर ठीक आहे, पण सगळं ऑलवेल आहे, त्यांना सुद्धा काही पांडुरंगाचं नाव घ्यावं, रामाचं नाव घ्यावं असं वाटत नाही. त्याला काय करणार. संत मंडळी आपल्याला सांगतात की आम्हाला कशात सुख आहे, तेणे आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही मुखानं भगवंताचं नाव घ्या, याच्यात आम्हाला सुख आहे असं सांगणार. मग यांच्या सांगण्याच्या अनुकरणाने आपण ह्या ऊर्ध्व दिशेकडे जाणाऱ्या फांदीच्या कडे जाऊ आणि ती जी पालवी फुटली आहे त्याच्यात आपली पण उपस्थिती राहील. नाहीतर इकडे खाली जायला जागा चिकारच आहे, तिकडे जाणाऱ्या पानांची संख्या पण अफाट आहे. इकडे पालवी म्हणताय, काय माऊलीने शब्द, इकडे सगळी पानं हवी तेवढी मोठी मोठी पानं फुटली आहेत, पण इकडे मात्र छोटे अंकुर फुटले आहेत, पालवी फुटली आहे. आणि आता ते मुळापर्यंत जायचा मार्ग पण खूपच मोठा आहे, वरपर्यंत जायचं आहे.
आता ही जी काही उन्नतीला नेणारी जी कामं आहेत जनकल्याणाची आहेत बरं का, सगळ्यांचं चांगलं, ही संत मंडळी तुमचं आमचं चांगलं व्हावं ह्यासाठी प्रयत्न करतात. संतांचं सांगणं जे आहे म्हणजे तसं म्हटलं तर आपलं मागणं आणि संतांचं मागणं यामध्ये फरक आहे. असं आहे ना, माऊलींनी प्रसादात मागितलं, किती भव्य दिव्य उदात्त विचार केला, काही स्वतःला मागितलं नाही. आपण पूजा करतो, पूजेनंतर आपण मागतो ना, किंवा कुठली स्तोत्र म्हटली ती फलश्रुती म्हणतो ना, काय असतं सगळं काय असेल ते कुटुंबाचं, मुलाबाळांचं क्षेम, स्थैर्य, आयुर, आरोग्य हे सगळं चांगलं होऊ दे. संत मंडळी सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया असं प्रार्थना करतात. आपलं ना वागणं संकुचित असतं, संतांचं तसं नाही आहे. संतांचं मागणं वेगळंच आहे. असं मागणं हवं, संतांसारखं आपल्याला जमलं पाहिजे, तसं वागता आपल्याला पाहिजे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी. आता आपल्याला या सगळ्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या श्लोकाकडे वळायचं आहे. पण आता तिसऱ्या श्लोकामध्ये हा जो वृक्ष आहे त्याचं छेदन होऊ शकेल, कसं होऊ शकेल ते आपल्याला पाहायचं आहे. हां, आता ते पाहण्यासाठी तयारी तर केली आहे. एवढ्या 209 ओव्यांनी माऊलीने आपली तयारी करून घेतलेली आहे. वर जाणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्या ब्रह्मापर्यंत पोचतात. सनक सनंदनादी किंवा हे जे ऋषी सांगितलं की आत्ता म्हटलं सगळे संत सांगितले, या सगळ्यांची जी ही सगळी जणी त्यांची दैवी लक्षणं आहेत. ती मंडळी वेगळी का आहेत, तर यांच्याजवळ काही दैवी लक्षणं आहेत. किंवा त्याच रांगेमध्ये आपण देशभक्त ठेवूया, समाजसेवक ठेवूया, बुद्धिमान मंडळी ठेवूया, लोकोपयोगी काम करणारी मंडळी ठेवूया, या सगळ्या, किंवा शास्त्रज्ञ यांना आपण त्याच्यात ठेवूया, उद्योगपती उत्तम, ज्यांची मन, बुद्धी आणि कृती ही सत्वाकडे आहे, अशा सगळ्या मंडळींना या कॅटेगरीमध्ये आपल्याला ठेवता येईल. म्हणजे चाणक्यांना ते तक्षशिला प्रवासात भेटलेले शिवशंकर म्हणून व्यापारी होते, ते या वर्गातले होते. मध्य तिष्ठन्ति राजसा वरती झालं. आता या राजसाला सत्वगुणाचं साहचर्य लाभलं आहे. राजस आहे, मध्य तिष्ठन्ति म्हटलंय ना, त्यावेळी या राजसाला सत्वगुणाचं साहचर्य लाभल्यामुळे तोही त्याचाही प्रवास चांगला होणार आहे ऊर्ध्व दिशेकडे. याचाही आपण विचार केला. हे लक्षात ठेवायचं अशासाठी की आता आपल्याला हे जे तिसऱ्या श्लोकापासून तो वृक्ष तोडायचा आहे त्याचा विचार करायचा आहे, त्यासाठी आपल्याला बघायला लागणार आहे. पण जर का तमोगुणाकडे जरा तर प्रभाव त्याचा वाढला तर मात्र काय गडबड होते ते पण आपण पाहिलंय. आणि असं एकदा उताराला गाडी लागली की मग ती परत वळवता येत नाही आहे. फार कष्ट आहे त्याला. तमोगुणाने अधहा गेलेला पुन्हा सत्वगुणाकडे येईल फार क्वचित घडेल. एखादा भला सद्गुरू त्याला भेटला तरच काही शक्यता झाली तर, पण नाहीतर ती अधहा म्हणजे खाली खाली जायला लागेल. थोडा रजोगुणाचा उपयोग करून घ्यावा, पण सात्विकता वाढवावी. तमोगुण नियंत्रणातच ठेवला गेला पाहिजे. त्या तमोगुणाला नियंत्रित ठेवण्यासाठी यज्ञदानाचा, तपाचा, नियमांचा, व्रतांचा अभ्यास केला पाहिजे. कुठेतरी चांगल्या तीर्थस्थानी गेलं पाहिजे, शिबिरांना गेलं पाहिजे. आपलं मन रमो न रमो तरी सुद्धा सद्ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी नियम म्हणून का होईना, आपली जी काही वर्षभराची परंपरेने आपल्याकडे व्रतवैकल्य आलेली आहे. हल्ली मुली म्हणतात की मला काही आवडत नाही आहे, पण आई सासूबाईंनी सांगितलेला म्हणून करते, काही हरकत नाही, तेवढं म्हणून का होईना, पण अशा प्रकारचं करत राहावं. हे सगळं केलं की त्या तमाचा किंवा रजोगुणाचा प्रभाव थोडा थोडा कमी होतो. मग हळूहळू संयमाने, कधी दडपणाने असं आपलं वागणं बदलायला लागेल. काही नैसर्गिक प्रेरणा मिळायला लागतील, त्यामुळे असेल, पण बदल होईल. काही वेळा असं लक्षात येतं की आपण स्वतःच थोडे नियम पण लावून घ्यावेत. आवडो न आवडो, पण नियमाने जर आचरण केलं तर सुद्धा आपल्याला
त्या नियमांचा उपयोग होईल आणि रजतमाच्या ऐवजी सत्वगुणाकडे म्हणजे ऊर्ध्व दिशेकडे आपली वाटचाल होईल. पण त्यासाठी स्वतःचे प्रयत्न करायला हवेत, नियमाने वागायला सुरुवात करायला हवी. असं जर जमलं तर खऱ्या अर्थानं मनुष्य जन्माचं सार्थक म्हणजे संत मंडळींना करायचं आहे आपलं, ते त्यांच्या ह्या सगळ्या करण्याला काहीतरी उपयोग होईल. आता तिसऱ्या श्लोकाचा विचार करायचा आहे, तर हे सगळं जमायला हवं, संतांसारखं जमायला हवं, ऊर्ध्व दिशेकडे वाटचाल व्हायला हवी. मनामध्ये फक्त आपला विचार न येता सर्वत्र सुखद संतू हा विचार यायला हवा. सगळ्या अवघड गोष्टी आहेत. पहिला फायदा काय आपला स्वतःचा होतोय तोच बघणार, नंतर बाकीच्यांचा विचार. असं जोपर्यंत आहे तोपर्यंत या ऊर्ध्व दिशेकडे कशी वाटचाल होणार. त्यामुळे आपल्याला खूप नियमाने बांधून घ्यायला हवाय. आणि हे जेव्हा आपल्याला जमेल, आता हा जमण्याचा जो मार्ग आहे तो भगवंत आपल्याला 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकात सांगणार आहे. ऊर्ध्व दिशेकडे वाटचाल व्हायला हवी आहे. चांगली गोष्ट आहे, पाऊस चांगला पडायला हवा, पीक चांगलं यायला हवं, हे असं सगळं जमायला हवं. ह्याचा जो मार्ग आहे तो भगवंत आपल्याला सांगणार आहे. आणि या पहिल्या 2 श्लोकामध्ये जे काही आपण या संसार वृक्षाचं रूप पाहिलंय, या वृक्षाला आधी नाही अंतही नाही असं सगळं आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार केला, घट्ट मुळं आहेत. आणि या अश्वत्थ वृक्षाला कसं छेदायचं, तर वैराग्य रूपी शस्त्रांनच छेदता येणार आहे. त्यामुळे दुसरा मार्गच नाही आहे. वैराग्य धारण करणं आणि वैराग्यानेच या मुळाला छेदता येईल, असं आपल्याला 3ऱ्या 4थ्या श्लोकामध्ये आपण पाहणार आहोत. तो भाग आपण पाहू पुढल्या वेळेला. आज आपण 2ऱ्या आणि 3ऱ्या श्लोकांमधला जो विषय आहे त्याच्या आधी मुद्द्यांचा आज आपण 210व्या का 209व्या ओळीपर्यंत विचार केला. आणि आता इथून पुढे आपल्याला हा छेदायचा कसा ते पाहायचं आहे. ते आपण पुढल्या गुरुवारी पाहू. पुन्हा एकदा आजचा हा भाग ऐकल्यानंतर चित्राचा बारकाईने अभ्यास करा आणि तो संसार वृक्ष कसा आहे पहा, आणि कुठे कुठे नेमकी घसरण होते आणि नेमका मार्ग मिळाला तर कसं ऊर्ध्वगतीकडे जाता येतं हे ओवीचे क्रमांक देऊन तिथे दाखवलेलं आहे. ते पाहून घ्या, त्याचा एक वेगळा आनंद घ्या. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.